नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बीएमसी ची ॲडव्हर्टाइजमेंट आली, मग ती सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर पदाची वॅकन्सीज होती. तर ॲडव्हर्टाइजमेंट येऊन बरेच दिवस झाले. पहिली तर ते शॉर्ट नोटिफिकेशन होतं, ते तर ज्या दिवशी आचारसंहिता लागते त्या दिवशी न्यूजपेपरमध्ये सकाळी आलं. त्यानंतर कंप्लीट नोटिफिकेशन आलं. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या डेट जाऊन सुद्धा बरेच दिवस झाले आणि आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये जो प्रश्न फिरतोय तो प्रश्न म्हणजे सर, एक्झाम नेमकी कधी होईल. तर याच एक्झाम नेमकी कधी होईल याच्यावर बोलण्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन आलोय. मित्रो, बघा की मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्यापैकी एक अंदाज देण्याचा माझा प्रयत्न असेल तर तो अंदाज काहीतरी फॅक्ट्सला धरूनच देतोय, जे की मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर पण नसतात करता येत. पण ही जी एक्झामची डेट आहे ते प्रोबॅबल आहे की मार्च फर्स्ट वीक आणि सेकंड वीक, राईट, दोन्ही वीक मध्ये म्हणतोय मी. मार्च फर्स्ट आणि सेकंड वीक. का दोन्ही वीक मध्ये? कारण कमीत कमी 4 पेपर तर होतीलच. सिव्हिल सब इंजिनियर, सिव्हिल ज्युनियर इंजिनियर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स सब इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर. आता भरपूर लोकांनी फॉर्म भरले, मल्टिपल शिफ्ट मध्ये सुद्धा पेपर राहणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी हे पेपर असतील हे तर आपल्याला आता क्लिअर आहे, राईट. तर तुम्ही फर्स्ट वीकेंड म्हणजे फर्स्ट वीकेंडला काय 2 काय 3 तारीख येते, तिथपासून जर पकडून चला तुम्ही की पेपरची सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत, राईट. तर फर्स्ट आणि सेकंड वीक ऑफ मार्च हे पकडून चालायचं. तर आता बघा, आजपासून जर तुम्ही काढायला गेले तर लगभग 45 दिवसाच्या आसपास म्हणजे 45 डेज तुम्हाला मिळतील. 1.5 महिन्याच्या आसपासचा कालावधी आहे की जो की खूप चांगला कालावधी आहे. आणखीन तुमच्या बऱ्याच पोर्शनला हात लावला नसेल, टच केलं नसेल तर त्या पोर्शनला तुम्ही एकदम बेस्ट बनवू शकता. जसं की रिझनिंग नाही झालं सर, जीएसजीकेला आणखीन हातही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. 45 दिवस अरे खूप होता, राईट. आता आपण जीएसजीकेचं पहिल्यांदा चालू केलं, नंतर मग टेक्निकलवर खूप फोकस केला होता. पुन्हा जीएसजीके 2 दिवसापासून आता पुन्हा चालू केलं. ज्यांना जॉईन करायचं आहे ते सुद्धा जीएसजीके साठी आपली लाईव्ह बॅच जॉईन करू शकतात. ती बॅच तुमची पूर्णपणे लाईव्ह मध्ये होणार आहे, राईट. हे बघा की हा कालावधी व्यवस्थितपणे वापरा. जे फुल टाइम प्रिपरेशन करतायत, कमीत कमी मित्रो 15 तास तुमचं प्रिपरेशन झालंच पाहिजे. ते चांगला कालावधी मिळतोय, त्यामुळे प्रिपरेशनची लेवल सुद्धा ती अचीव झाली पाहिजे ते. आणि आजपासून तुमचं टार्गेट बिलकुल सेट पाहिजे ते, राईट. की 45 दिवसाचा मला या प्लॅन कसा करायचा जेणेकरून मला सब इंजिनियरच मिळाली पाहिजे. ते सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर याच्यामध्ये प्रमोशनला 8-8 वर्ष प्रमोशन होत नाहीत मित्रो. त्यामुळे आताच जे पुढचे 45 दिवस आहेत त्याच्यामध्ये फुल 100% फोकसिव्ह राहा आणि फर्स्ट वीक ऑफ मार्च साठी एक्झाम डेट कन्सिडर करून प्रिपरेशनला लागा, राईट. आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये कमी जास्त व्हेरिएशन झालं तर मित्रो बघा, एक आपल्याला बेंचमार्क पकडून चालावं लागतं प्रिपरेशन करताना. आता तुम्ही म्हणाल सर मध्येच इलेक्शन बीएमसीचे टपकले तर बघा, नोटिफिकेशन आलं, लीगली तशी तुमची एक्झाम होण्याला कधीच काही हरकत नाही आता, राईट. कधीही होऊ शकतं, त्याच्यासाठी हरकत आहे का? काही नाही आहे, राईट. इव्हन तुमचा आचारसंहिता लागली जरी महानगरपालिकेची तरी लीगली काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण नोटिफिकेशन आलेलं आहे. त्यामुळे ते डोक्यात ठेवू नका, राईट. कोर्ट केस वगैरे जे काय होईल ते पुढचं पुढं होईल, सांग मी त्याच्याबद्दलचे तुम्हाला पुढे अपडेट देत जातो. सध्या तुम्ही डोक्यात ठेवून चला, फर्स्ट वीक ऑफ मार्च मध्ये तुमची एक्झाम असणार आहे. त्यानुसार तुमचे प्लॅन चालू ठेवा प्रिपरेशनच्या. आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. मेकॅनिकलची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आपली, त्यानंतर सिव्हिलची रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचेस मध्ये तुम्हाला हँड रिटन नोट्सचे पीडीएफ सुद्धा मिळतील, जेणेकरून तुम्ही थोडासा स्पीड वाढवून व्हिडिओ बघू शकता. मेकॅनिकल वाले लक्षात घ्या, तुमचा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा पोर्शन असणार आहे. तुम्ही जर खूप चांगलं मेकॅनिकल ऑलरेडी केलेलं असेल, फक्त इलेक्ट्रिकल साठी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल ते सुद्धा करता येते. ट्रान्सको जनको वाले विद्यार्थी त्यांना फक्त मेकॅनिकल साठी करायचं तर त्याची सुद्धा बॅच आपण तुमच्या सोयीसाठी त्या गोष्टी बनवलेल्या आहे. जीएसजीकेची बॅच आपली चालू आहे सध्या. आता 2च दिवस झाले, राईट. 1-2 सेशन अगोदर झालेले होते, पण आता ही कंटिन्युअस तुमच्या एक्झाम पर्यंतची व्यवस्थित वेल ऍडव्हान्स मध्ये तर सिलेबस होईल, पण आम्ही तुमच्या टच मध्ये राहण्यासाठी वेगवेगळे एमसीक्यू सेशन सुद्धा घेऊन येत जाऊ, राईट. केपी सरांची रिझनिंगची बॅच सध्या चालू आहे आणि सर्वात महत्वाच्या पोर्शनकडे जे मी आता आलोय ती म्हणजे टेस्ट सिरीज. बघा, जोपर्यंत तुम्ही तुमचा परफॉर्मन्स अनालिसिस करणार नाही तोपर्यंत एक्झाम मध्ये सक्सेस मिळणं मित्र अवघड होतं. तुम्ही कुठला पार्ट व्यवस्थित केला, कुठं तुम्हाला अडचणी येत आहेत हे माहिती होणं गरजेचं आहे. आपण जर नोट्स रीड करत राहिलो ना तर कधी कळणारच नाही की इथं मला अडचण येऊ शकते. ही तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही क्वेश्चन एखादा त्याच्यावर सॉल्व्ह कराल, ते पण टेस्ट सिरीज मध्ये. कारण टेस्ट सिरीजचा एक वेगळा फील असतो, एक
ऑर्डिनरीली तुम्ही MCQ सॉल्व्ह करण्यापेक्षा. त्यामुळे टेस्ट सिरीजद्वारे तुम्ही तुमचं परफॉर्मन्स अनालिसिस प्रॉपर करा, व्यवस्थित टेस्ट टार्गेट करा. आता बऱ्यापैकी टेस्ट आपल्या ऍपवर अपलोड झालेल्या आहेत. मेकॅनिकलच्या आपण जवळपास 75 टेस्ट देतोय, राईट. तर भरपूर साऱ्या टेस्ट तुमच्या तिथं अपलोडेड आहेत. लगभग 40 टेस्ट अपलोडेड आहेत. येत्या 4-5 दिवसामध्ये सगळ्या टेस्ट अपलोड झालेल्या असतील. दिवसातून 2 टेस्ट देण्याचा प्रयत्न नक्की करा. सध्या फुल सिलेबस टेस्टला हात लावू नका, राईट. सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्ही चालू करून द्या, राईट. मी इथं थांबतो. पुढं तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी गायडन्स जरी लागत असेल तर बिनधास्तपणे तुम्ही मला येऊन भेटू शकता. पुण्याच्या आपल्या ऑफिसला मी तिथं असतो, प्रेस्टिज पॉईंटला किंवा चिंतामणीला, राईट. या दोन्हीपैकी एका ऑफिसला मी तिथं मिळेल. ओके, तुम्ही येऊन मला तिथं भेटू सुद्धा शकता. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.